ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेण स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी मम त्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रामकृष्ण हरी। श्रीमद भगवद्गीतार्थ या उपक्रमामध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेच्या मोक्ष संन्यास योग नावाच्या 18व्या अध्यायाची संथा घेत आहोत। आपण मागील भागामध्ये 16व्या श्लोकापर्यंत संथा घेतली। या भागात आपण 17व्या श्लोकाची संथा घेणार आहोत। कर्तृत्वाभिमान रहित होऊन कर्म करण्याची प्रशंसा भगवंतांनी 17व्या श्लोकामध्ये केलेली आहे। यस्य नाहंकृतो भावो यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते न हन्ति न निबध्यते। हा ती रस्व आहे, त्याच्यावर थोडा जोर दिला तरी ती दीर्घ होते। न हन्ति न निबध्यते, तीवर जोर द्यायचाच नाही। न हन्ति न असं म्हणायचं, म्हणा न हन्ति न निबध्यते न हन्ति न निबध्यते। पूर्ण वेळ म्हणतो। यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते। हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते। पूर्ण श्लोक म्हणतो। यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते। यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते। सोबत म्हणा। यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न हि निबध्यते। पदच्छेद बघा। यस्य न अहंकृतः भावः बुद्धिः यस्य न लिप्यते हत्वा अपि सह इमान् लोकान् न हंती न निबध्यते। अन्वय असा केलेला आहे। भगवंत म्हणतात, आणि हे अर्जुना,
यस्य म्हणजे ज्या पुरुषाच्या अंतःकरणे म्हणजे अंतःकरणामध्ये अहंकृतः भावः मी करता आहे असा भाव नाही तथा म्हणजे तसेच यस्य म्हणजे ज्याची बुद्धी ही म्हणजे बुद्धी ही सांसारिक पदार्थ व कर्म यामध्ये न लिप्यते लिप्त होत नाही सह तो पुरुष इमान म्हणजे या लोकान म्हणजे सर्व लोकांना हत्वा अपि म्हणजे मारून सुद्धा वास्तवामध्ये न हंती तो मारतही नाही च आणि न निबद्धते पापांनी बद्धही होत नाही. सरळ अर्थ असा दिलाय, ज्या माणसाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही. लिप्त होणे याचा अर्थ काय? त्या सांसारिक पदार्थाबद्दल आसक्ती होणे. तर लिप्त होत नाही म्हणजे गुंतून राहत नाही सांसारिक पदार्थामध्ये. तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही. म्हणजे आपण एक मुद्दा लक्षात घेऊ शकतो की आपण सांसारिक पदार्थाचा आपल्या भोवती जो गराडा आहे त्या गराड्यामध्ये आपल्याला आसक्त व्हायचं नाही. म्हणजे त्या सगळ्यांचा भोग घेऊनही आसक्त व्हायचं नाही. असा जो पुरुष आहे तर तो माणूस लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही. कर्म प्रेरणा व कर्म संग्रह यांचे स्वरूप भगवंत पुढील श्लोकात सांगतात. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म करतेति करणं कर्म करतेति त्रिविधः कर्म संग्रहः त्रिविधः कर्म संग्रहः. पूर्ण ओळ म्हणतो. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म करतेति त्रिविधः कर्म संग्रहः करणं कर्म करतेति त्रिविधः कर्म संग्रहः. पूर्ण श्लोक म्हणतो. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म करतेति त्रिविधः कर्म संग्रहः. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म करतेति त्रिविधः कर्म संग्रहः. सोबत म्हणा. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म करतेति त्रिविधा कर्म संग्रह. पदच्छेद बघा. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म करता इति त्रिविधः कर्म संग्रहः. अन्वय असा केला. तसेच हे अर्जुना भगवंत म्हणतात, मागील जो श्लोक आहे 17वा त्यामध्ये भगवंताने सांसारिक व्यक्तीच्या जीवनात जो एक भ्रम निर्माण होतो तर तो भ्रम एकदम पूर्णपणे निवृत्त केलेला आहे. त्यामध्ये ते न निबद्धते म्हणजे पापांनी बद्ध होत नाही. पापांनीही बद्ध होत नाही. कोण? जो सांसारिक पदार्थामध्ये आसक्त होत नाही, लिप्त होत नाही, म्हणजे त्याचं बंधन जो पाळत नाही तो पापांनी बद्धही होत नाही. आणि याची एक मोठी टीप दिलेली आहे, फार सुंदर आहे. बद्ध होत नाही याचा अर्थ काय? ज्याप्रमाणे अग्नी, वायू आणि पाणी यांच्या योगाने प्रारब्धवशात एखाद्या प्राण्याची हिंसा झालेली दिसून येते तरी ती वास्तविक हिंसा नव्हे, त्याप्रमाणे ज्या माणसाचा देहाच्या ठिकाणी अभिमान नसतो व केवळ लोकहितार्थ निस्वार्थपणाने ज्याच्या
सर्व क्रिया चाललेल्या असतात. त्या पुरुषाच्या शरीराने अथवा इंद्रियाने कदाचित एखाद्या प्राण्यांची हिंसा झालेली लोकांना दिसली तरी ती वास्तविक हिंसा नसते, कारण आसक्ती, स्वार्थ आणि अहंकार ही त्याच्याजवळ नसल्याने कोणा प्राण्याची हिंसा होऊ शकत नाही. तसेच कर्तृत्वाचा अहंकार न बाळगता केलेले कर्म वास्तविक अकर्मच आहे, म्हणून तो पुरुष पापाने बांधला जात नाही. म्हणजे एवढी मोठी टीप देण्याचं कारण काय की सांसारिक व्यक्तीला हा मुद्दा लक्षात घेऊन कर्म करणे अत्यंत महत्वाचं आहे. पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात की परिज्ञाता. परिज्ञाता म्हणजे ज्ञाता. ज्ञाताचा अर्थ काय की जाणणारा. ज्ञ म्हणजे जाणणे. ज्ञचा अर्थ काय होतो? जाणणे. ज्ञाता म्हणजे जाणणारा. ज्ञ जाणणे, ज्ञाता म्हणजे जाणणारा. म्हणून आपण म्हणतो ना अज्ञान. अज्ञान काय? ज्ञ म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे काय? न जाणणे. अज्ञान, ज्ञान म्हणजे जाणणे, असा त्याचा अर्थ होतो. नंतर ज्ञानम म्हणजे ज्ञान. याचा अर्थ होतो ज्याच्या द्वारा जाणले जाते ते ज्ञान. ज्याच्या द्वारा जाणल्या जाते, बरं का, ज्याच्या द्वारा जाणल्या जाते ते ज्ञान. ज्ञेय, तिसरा शब्द आहे ज्ञेय. ज्ञेय शब्दाचा अर्थ आहे जी वस्तू जाणली जाते ती वस्तू ज्ञेय. म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय 3 शब्दाचा अर्थ आहे. लक्षात घ्या पुन्हा. ज्ञाता म्हणजे जाणणारा, आणि ज्याच्याद्वारे जाणले जाते त्याला म्हणतात ज्ञान, आणि जी वस्तू जाणली जाते त्या वस्तूला म्हणतात ज्ञेय. म्हणजे ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यास योग्य असलेली गोष्ट किंवा जी जाणून घेतली ती गोष्ट. अशी ही त्रिविधा म्हणजे 3 प्रकारची कर्मचोदना म्हणजे कर्माला प्रेरणा देणारी. तसेच कर्ता. कर्ता शब्दाचा अर्थ आहे कर्म करणारा तो कर्ता. कर्णम म्हणजे करण, याचा अर्थ आहे ज्या साधनांनी कर्म केले जाते ते करण. म्हणजे कर्म करण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो त्याला काय म्हणायचं? करण. आणि क्रिया म्हणजे काय? करणे म्हणजे क्रिया. म्हणजे करण म्हणजे काय? कर्म ज्या साधनांनी केले जाते. इथं थोडस भ्रम होतो. कर्म ज्या साधनांनी केले जाते त्याला करण म्हणायचं, आणि केल्या जाते त्याला काय म्हणायचं? क्रिया. क्रिया केल्या जाते. इति असा त्रिविध 3 प्रकारचा कर्मसंग्रह म्हणजे कर्मसंग्रह आहे, म्हणजे कर्मसाधन आहे. सरळ अर्थ असा दिलाय, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत. लक्षात आलं का? या 3 प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत. कर्माच्या प्रेरणा कोणत्या? ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. आणि कर्ता, करण तसेच क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत. म्हणजे या 3 प्रकाराने कर्ता, करण आणि क्रिया यामुळे कर्मसंग्रह निर्माण होतो. नंतर पुढे ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे त्रिविध भेद सांगण्याची प्रस्तावना भगवंत करतात. ज्ञानं कर्म च कर्ता च, ज्ञानं कर्म च कर्ता च, त्रिधैव गुणभेदतः, त्रिधैव गुणभेदतः, प्रोच्यते गुणसंख्याने, प्रोच्यते गुणसंख्याने, यथावत् शृणुतान्यपि, यथावत् शृणुतान्यपि. पूर्ण ओळ म्हणतो. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः, ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः, प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि, प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. पूर्ण श्लोक म्हणतो. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः, प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः, प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि.
सोबत म्हणा, ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिदैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. पदच्छेद बघा, ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधा एव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत शृणु तानी अपि. अन्वय असा केला, भगवंत म्हणतात त्या गुणसंख्याने म्हणजे गुणांची संख्या निरूपण करणाऱ्या सांख्यशास्त्रामध्ये ज्ञानम ज्ञान, च कर्म म्हणजे आणि कर्म, च कर्ता म्हणजे तशीच कर्ता हे, गुणभेदतः म्हणजे गुणांच्या भेदामुळे, त्रिधा एव म्हणजे तीन तीन प्रकारचेच आहेत असे प्रोच्यते सांगितले गेलेले आहेत. तानी अपि म्हणजे ते सुद्धा यथावत चांगल्या प्रकारे, मत्तः म्हणजे माझ्याकडून, शृणु तू ऐक. सरळ अर्थ काय दिला बघा, गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने तीन तीन प्रकारचे सांगितले आहेत, ती तू माझ्याकडून नीट ऐक. लक्षात घ्या, सांख्यशास्त्र 6 शास्त्र आहेत. 6 शास्त्रामध्ये सांख्य नावाचं एक शास्त्र आहे. सांख्य शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्या अध्यायानुसार ज्ञान. तर सांख्ययोग आहे की दुसरा अध्याय, तर सांख्य शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. तर हे सांख्यशास्त्र जे ना त्याच्यामध्ये ज्ञान कर्म कर्ता हे गुणांचे भेदाने तीन तीन प्रकारचे सांगितलेले आहेत. म्हणजे कर्म 3 प्रकारचं, ज्ञान 3 प्रकारचं, कर्ता 3 प्रकारचा. तर हे लक्षात घ्यायचं आणि ते तू माझ्याकडून नीट ऐक. म्हणजे पुढील श्लोकात भगवंत आपल्याला ते समजून सांगतायत. सात्विक ज्ञानाचं लक्षण भगवंत सांगतात, सर्वभूतेषु येनैकं सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. पूर्ण ओळ म्हणतो, सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. पूर्ण श्लोक म्हणतो, सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. सोबत म्हणा, सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. पदच्छेद बघा, सर्वभूतेषु येन एकं भावम अव्ययम ईक्षते अविभक्तं विभक्तेषु तत् ज्ञानं विद्धि सात्विकं. अन्वय असा केला, भगवंत म्हणतात, हे अर्जुना, म्हणजे मागच्या श्लोकामध्ये भगवंत सांगितलं की ज्ञान कर्म आणि 3 गोष्टी सांगितल्या ना, ज्ञान कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने 3 प्रकारचे सांगितलेले आहेत. तर या ठिकाणी ज्ञानाला सुरुवात केलेली भगवंताने. ज्ञान, सात्विक ज्ञानाचं लक्षण सांगितलं. लक्षात घ्यायचं हळूहळू. कोणत्या ज्ञानाचं? सात्विक ज्ञानाचं. भगवंत म्हणतात, विभक्तेषु निरनिराळ्या असणाऱ्या, सर्वभूतेषु सर्वभूतांमध्ये, एकम अव्ययम एक अविनाशी भावम म्हणजे परमात्म भाव हाच, अविभक्तम विभागरहित असा म्हणजेच समभावाने स्थित असा,
येन, ज्या ज्ञानामुळे ईक्षते म्हणजे मनुष्य पाहतो, तत् ज्ञानम ते ज्ञान सात्विकम म्हणजे सात्विक आहे असे विद्धी म्हणजे तू जाण. सरळ अर्थ असा दिला, ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मा भाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे. हे वाक्य इन्व्हर्टेड कॉमामध्ये पुन्हा ऐका, निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मा भाव विभागरहित समभावाने भरून राहिलेला आहे. म्हणजे यात आहे त्यात नाही असं म्हणायचं नाही. सर्व प्राणी मात्रामध्ये भगवंत हा अविनाशी भगवंत परमात्मा भाव विभागरहित समभावाने भरून राहिलेला आहे असे पाहतो. ते ज्ञान तू सात्विक आहे असे जाण. आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर आपण आपली स्वतःची परीक्षा घेऊ शकतो की माझ्याजवळ सात्विक ज्ञान नाही. संपूर्ण सृष्टीत चराचरात नुसतं सांगतो आपण, जळी स्थळी काष्टी पाशाने भरला, रिता ठाव नाही उरला, मात्र सांगण्यापुरतच करतो, इतर वेळी तो लक्षात घेत नाही. त्याला सात्विक ज्ञान म्हणायचं नाही. या ठिकाणी आपण 20व्या श्लोकावर थांबू. 21व्या श्लोकाची संता पुढील भागात घेऊन. रामकृष्ण हरी. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.